तर मालवणमध्ये शिंदे सेनेचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे। दोन राणेबंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणे यांनी सरशी केली आणि शिंदे सेनेच्या ममता वराडकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत। नगर परिषद निवडणुकीत राज्यातल्या काही बड्या नेत्यांना धक्का बसलाय। कोकणातल्या 2 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मंत्री नितेश राणेंच्या उमेदवाराचा पराभव झालाय। 2 राणे बंधूंच्या वर्चस्वाच्या लढाईत निलेश राणेंनी बाजी मारली आहे। कोकणातला हा पराभव भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मालवणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्या आहेत। तर ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केलाय। हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब, ह्या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकही शिवसैनिक डगमगला नाही। ताकदीने उभा राहिला, जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। कणकवलीमध्ये देखील नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय। कणकवलीत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झालेत। तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे पराभूत झालेले आहेत। खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात, ती म्हणजे बदलापूर नगर परिषदेमध्ये शिंदेच्या सेनेच्या वामन म्हात्रे यांना धक्का बसलाय। एकाच घरातल्या 6 पैकी 3 उमेदवारांचा पराभव झालाय। तर वामन म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे, उषा म्हात्रे हे 3 विजयी झालेत। मात्र मुलगा वरुण आणि भावेश म्हात्रे पराभूत झालेत। पत्नीचा देखील पराभव झालाय। बदलापूर नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या वामन म्हात्रे यांना धक्का बसलाय। 6 पैकी 3 उमेदवारांचा पराभव झालाय। कार्यकर्त्यांची जी निष्ठा होती ती निष्ठा त्यांनी काम करून दाखवलं इलेक्शनला आणि हा विजय अकलूजच्या मतदारांचा आहे। विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील मानणारा आहे, मतदारांचा विजय आहे हा पूर्ण। विरोधकांना काय सांगताल, खरं तर दहशतवाद संपवून अशी वल्गना केली होती, अनेक खालच्या पातळीवरती टीका झाली होती आपल्यावरती, आज काय सांगताल विजयानंतर? अकलूज आणि सोलापूर जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे। या ठिकाणी गलिच्छ पातळीचं राजकारण हा जिल्ह्यानं या अकलूज नगरीनं कधी खपवून घेतलेलं नाही। खालच्या पातळीची भाषणं या जिल्ह्याने कधी खपवून घेतलेली नाहीत, बळजबरी कधी या जिल्ह्याने खपवून घेतलेलं नाही। लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि आता नगरपालिका या माध्यमातून जिल्ह्यातल्या जनतेनं या सर्व गोष्टीचं निकाल 3 वेळेस दाखवून दिलेला आहे। तुम्ही हॅट्रिक करणार म्हणून सांगितलं होतं राम सातपुते यांची, त्या पद्धतीने झाले आता तो निकालावरून दिसतंयच ना। पालकमंत्र्यांनी खुद्द लक्ष घातलं होतं याच्यामध्ये, काय सांगता तुम्ही? तेच सांगतो मी की आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं सगळ्यांनी। आम्ही आज नाही 6-7 वर्ष झालं सांगतो, निरीक्षण करावं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला अशीच परिस्थिती राहणार।